आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा अथवा मनोवेधिला माझा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले रामा जनार्दनी पायी टकची ठेले आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा विठ्ठला विठ्ठला श्रीकांतं कमलावरं वररुचिं श्रेष्ठं रमावल्लभं मोक्तारं कलिपंकमग्न जनता वृंदस्य भक्तप्रियं गोगोपी गणवेष्टितं मधुरया वाण्यास्तुतं सज्जनैः तं भीमा तटवासिनं प्रभुवरं श्री पांडुरंगं भजे पांडुरंगा करू प्रथम हरि पांडुरंगा करू प्रथम नमः दुसरे चरण संतासिया यांच्या कृपादाने कथेचा विसारो यांच्या कृपादाने कथेचा विसारो बाबाजी सद्गुरुदास नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं ईशमाळंदी वल्लभं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी उपस्थित केलेला हा अभंग आरती या प्रकरणातील असून संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींची अतिप्रसिद्ध असलेली जी आरती आहे की ज्या आरतीची रचना जनार्दन स्वामीजींचे शिष्य असलेले रामा जनार्दन महाराज यांनी केलेली आहे आणि या ज्ञानोबारायांच्या आरतीमधून रामा जनार्दन महाराजांनी ज्ञानोबारायांचं समग्र चरित्र सूत्रमय भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे विठ्ठला या पुण्यपावन अलंकापुरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊलींच्या 727व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्तानं हा आयोजलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील ही सांगतीची सेवा आहे समाधी सोहळ्याचं कीर्तन म्हणून मला सांगण्यात आलेलं आहे आमचे परमार्थ स्नेही असलेले हरिभक्तिपरायण जालिंदर महाराज मोरे असतील किंवा हरिभक्तिपरायण झाडे महाराज असतील यांनी या ठिकाणी सेवा करण्याचं हे सुचवलं आणि माझ्या सद्भाग्यानं मी या ठिकाणी उभा आहे खूप मोठी मोठी माणसं या ठिकाणी आहेत अध्ययनाचा काळ आमचा जेव्हा नेटकाच आरंभत होता
त्या काळामध्ये अभ्यासाच्या आणि वक्तृत्वाच्याही शिखरावरती असलेली महनीय मंडळी या ठिकाणी आहेत. मी माझ्या भाग्यानं या ठिकाणी उभा आहे असं याकरिता म्हटलो की एवढ्या मोठ्या माणसांसमोर की ज्यांच्यासमोर रोज हजारो लोक त्यांचं ऐकण्याच्या लालसेनं येऊन बसत असत आणि केवळ बसत असत असंच नाही तर अजूनही बसण्याची इच्छा करतात, अशी मोठमोठी माणसं या ठिकाणी आहेत. विठ्ठला बाबांना आवडणार नाही मी स्तुतीपरक बोललेलं, मलाही ते बोलता येत नाही, पण बोलल्याशिवाय राहवत नाही, नाईलाज आहे. कारण या आरतीतील एक पद घेऊनच बोलावं लागेल. मनोवेधला माझा विठ्ठला विठ्ठला ज्ञानराजांचं वर्णन करायचंय पृथ्वीराजांच्या समोर. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला भगवंत ज्या अनेक नावाने संबोधतो असे दाखले दिलेले आहेत. एका ठिकाणी तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो, प्रज्ञा रूपी पृथ्वीचा राजा असं कोणाला संबोधलेलं आहे? अर्जुनाला संबोधलेलं आहे. अर्जुन प्रज्ञाकांत आहे, महाबुद्धिवान आहे, त्यालाच संबोधलेलं आहे. तेथ प्रज्ञा पृथ्वीचा रावो. प्रज्ञा म्हणजे बुद्धी, त्या बुद्धिरूपी पृथ्वीचा एक छत्री सम्राट आहे. कोण? अर्जुन. आपण कोण आहोत? त्या प्रज्ञा पृथ्वीमधले. त्या पृथ्वीतील अनेक देश, त्या देशातील अनेक राज्य, त्या राज्यातील अनेक जिल्हे, त्यातील अनेक तालुके, त्यातील एखादं गाव, त्यातील एक ग्रामपंचायत, त्यातील सदस्य देखील आहोत की नाहीत? विठ्ठला विठ्ठला. दुसरी अनेक थोर मंडळी, शास्त्री महाराज आहेत. हे शास्त्री महाराज आहे. अनेक शास्त्री लोक माझ्या कीर्तनाला आहेत. मी भाग्यवान नाही म्हणणार स्वतःला तर काय म्हणणार आहे. असो, ही पुण्यपावन नगरी आहे. तशी सर्वच तीर्थक्षेत्र हे पुण्यपावनच आहे. यद्यपि भगवंत कोठे नाही असा प्रश्न आपल्याला विचारला तर काय सांगता येईल? रिता ठाव नाही उरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, सर्वम खलविदम ब्रह्म. वेदांतानं सांगितलंय. आमच्या नावापुढं वेदांताचार्य लिहिल्यामुळं थोडंसं येईलच. विठ्ठला विठ्ठला मग जर सर्वत्र भगवंत परिपूर्ण भरलेला असेल तर विशेष ठिकाणी जाऊनच त्याची अनुभूती करण्याचं काय कारण आहे? विशिष्ट स्थळांनाच का एवढं महत्त्व दिलेलं आहे? त्याचं उत्तर आपल्याला पतंजलींच्या योगसूत्रावरती जे भाष्य लिहिलेलं आहे व्यासांनी, त्याच्यावरती वाचस्पती मिश्रांची जी टीका आहे त्या टीकेमध्ये सापड. थोडक्यात सांगून जाईल कारण आपल्याला ज्ञानराजा ह्या पदाचं चिंतन झालं तर खूप होईल. त्यांनी सांगितलं, यथा गवाम सर्व शरीरजम पयः. ज्याप्रमाणे गायीच्या सर्व शरीरामध्ये दूध व्याप्त आहे, दूध हे गायीच्या सर्व शरीरामध्ये व्याप्त आहे, पण त्या दुधाची प्राप्ती जर आपल्याला करून घ्यायची असेल तर ती स्तनावाटेच करून घ्यावी लागते. दूध जर गायीच्या सर्व शरीरात आहे तर शिंगावाटे घेता येतं का? शेपटी वाटे, खोरावाटे, मुखावाटे नाही घेता येत. कुठून घ्यावं लागतं? स्तनातून. त्याचप्रमाणे परमात्मा हा चराचरामध्ये जरी भरलेला असला तरी विकास मापनोती सदिव्य देशकैही. त्या परमात्म्याची प्राप्ती, त्याची अनुभूती ही विशिष्ट स्थळातच होते. विठ्ठला अशा जगातील अनेक अनंत असलेल्या पुण्यपावन क्षेत्रामध्ये सर्वात पुण्यपावन असलेलं हे क्षेत्र आहे. कारण अन्य जी क्षेत्र म्हणून सांगितलेली आहेत तिथं जाऊन काहीतरी करावं लागतं, मग पुण्याची प्राप्ती होते. पण महापुरुषांकडून असं ऐकण्यात आलेलं आहे की आळंदीला येऊन काही करावं लागत नाही, येण्यानंच पुण्य प्राप्त होतं. विठ्ठला आमचं अध्ययन ज्यांच्याकडे झालं, आमचे श्रीगुरु स्वामी भारतानंद गिरीजी महाराज, संपूर्ण भारतभरामध्ये विद्वान संन्यासी लोकांमध्ये त्यांची प्रसिद्धी आहे. भारतामध्ये काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत
कोणीही विद्वान संन्यासी जर तुम्हाला भेटला, मी विद्वान शब्द मुद्दाम जोडलाय, विरक्त संन्यासी विद्वान संन्यासी भेटला आणि स्वामीजींचं नाव सांगितलं तर तो नतमस्तक होतो. एवढे वैराग्याचे शिरोमणी, वैराग्य शिरोमणी आमचे स्वामीजी आहेत. आम्ही असा विचार करतो की जर स्वामीजी संन्यासी परंपरेतील असतील तर त्या संन्यासी परंपरेमध्ये सांगितलेल्या ज्या काही उपासना असतील त्याचा आग्रह त्यांनी धरायला पाहिजे ना. नर्मदा परिक्रमा ही त्यातील एक गोष्ट आहे. पूर्वी केवळ साधू लोक, साधक लोकच नर्मदा परिक्रमा करायचे, पण ह्या 10 वर्षामध्ये महाराष्ट्रातील अनेक गृहस्थी लोक देखील परिक्रमा करतात. चांगली गोष्ट आहे. आमचे स्वामीजी सांगत असतात कशाला त्या परिक्रमेला जाता, म्हणजे त्या परिक्रमेचं खंडन ते करत नाहीत, त्यांना वारकरी साधनेची महती सांगायची. मी पुढे बोलतोय. अहो म्हणे परिक्रमा करत असताना देवाचं चिंतन होण्याच्या ऐवजी हेच चिंतन घडतं की पुढला आश्रम किती किलोमीटरवरती असेल, तिथं जेवण तयार मिळेल की करावं लागेल. लक्षात, हीच भ्रांत. त्यापेक्षा तुम्ही काय करा, आळंदीला जा वारीला, किंवा ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये जा, आळंदी ते पंढरपूर. काही करू नका तरी देखील पुण्य होईल, कारण तुमची इच्छा नसली तरी तुमच्या कानावर माऊली माऊली पडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला केवळ वास्तव्यानं ही पुण्य प्रदान करणारी ही पुण्यपावन भूमी आहे. आणि या भूमीमध्ये हा ज्ञानोबारायांचा 727 वर्षे होत असलेला हा संजीवन समाधी सोहळा आहे. आणि या कीर्तन प्रसंगी मी जी रचना आपल्या पुढे म्हटलेली आहे रामा जनार्दन स्वामीजींची आहे. आता थोडक्यात आपल्याला बघून जावं लागेल. खरं तर ह्या अशा अभंगांवरती, कारण मी याला सूत्रमय असं बोलून गेलेलो आहे. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवद विश्वतो मुखम असतो भमनवद्यईंच सूत्रम सूत्रविदो विदुहू, असं सूत्राचं लक्षण शास्त्रकारांनी केलेलं आहे. जाऊ द्या, त्या संस्कृत भाषेला बाजूला राहू द्या. त्याचंच प्रतिबिंब ज्ञानोबारायांच्या एका ओबीवरती पडलेलं आहे. जैसे बिंब तरी बचकीची एवढे परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही आमच्या या ग्रंथांमध्ये अशा समर्थ शब्दांची योजना करणार आहोत. कसे असतील ते शब्द, त्याच्या अर्थाची व्यापकता कशी असणार आहे, दृष्टांत दिला. सूर्यबिंब माध्यान्नाला आल्यानंतर आपण या भूतलावरतून जर पाहू तर केवढं दिसतं आपल्याला. ज्ञानोबारायांनी शब्द वापरला बचकीची एवढे. मुठभर या मराठी शब्दाला पर्यायी ग्रामीण शब्द आहे. बचकभर. किती शेंगदाणे घेतले, किती फुटाने घेतले, शहरी माणसाला विचारलं तर मुठभर घेतले, आणि खेडवळ माणसाला बचकभर घेतले. ज्ञानोबारायांनी बचक शब्द वापरलेला आहे. म्हणून असं भीती बाळगायची नाही की ज्ञानेश्वरी ही ज्ञानी लोकांसाठी लिहिलेली आहे. बचक शब्द ज्याला कळतो त्याने बचक भर घ्यावं. विठ्ठला सूर्यबिंब हे बचकेत मावेल एवढंच आहे, पण प्रकाश काय त्याचा तेवढा बचक भर नाही आहे. परिप्रकाशासी त्रैलोक्य थोकडे, या त्रिभुवनालाही प्रकाशित करून तो प्रकाश उरतोच आहे. हा दृष्टांत ज्ञानोबारायांनी जो दिलाय स्वतःच्या शब्दाच्या अर्थाच्या व्यापकतेसाठी दिला. शब्दाची व्याप्ती तेने पाडे, आम्ही योजलेल्या शब्दाच्या अर्थाची व्यापकता तेने पाडे त्या रीतीनं अनुभवावी, म्हणजे जाणावी. विठ्ठला म्हणून रामा जनार्दन महाराजांनी ज्ञानोबारायाचं समग्र चरित्र या आरतीमध्ये सांगितलेलं आहे. ज्ञानोबारायांच्या 300 वर्षानंतरचा काळ रामा जनार्दन महाराजांचा आहे. शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचे ते गुरुबंधू, जनार्दन स्वामीजींचे प्रसिद्ध असलेले 3 शिष्य. एका जनार्दन म्हणजे एकनाथ महाराज, जनी जनार्दन आणि रामा जनार्दन. पैकी नाथ महाराजांचं वाङ्मय खूप विशाल आहे. ते आपल्या डोळ्यानंही पाहणं होतंय की नाही, त्याचं चिंतन दूरची गोष्ट आहे. किती विशाल वाङ्मय. 40,000हून अधिक ओव्या त्या भावार्थ रामायणात आहे. आणि पूर्ण 4 चरणाच्या 3.5 चरणाची ओवी ज्ञानोबारायांची आहे ज्ञानेश्वरीतील. ते 4 चरणाच्या ओव्या आहेत. एकनाथी भागवतातील 18,000 ओव्या. आणि छोटे छोटे प्रकरण ग्रंथ तर कितीतरी. एकनाथ महाराजांचं एवढं विशाल वाङ्मय आहे त्या 3 गुरुबंधूंपैकी. जनी जनार्दनांच्या नावावर कोणतीच रचना आढळत नाही.
विद्वानांमध्ये मतभेद आहेत की त्यांनी काही रचना केलेली आहे असं काही विद्वान म्हणतात, काही मानायला तयार नाहीत. कारण विद्वानात मतभेद असणारच, कारण मतभेद नसतील तर त्यांना विद्वान कोण म्हणेल. विद्वान असण्याचं लक्षणच आहे काहीतरी मतभिन्नता प्रदर्शित करायची. जरी मान्य असलं आपल्याला, मनी मानसी आपल्याला ते मान्य असलं तरी देखील तसं प्रदर्शित न करता अमान्यता काय करायची, दर्शवायची, त्याला विद्वान म्हणतात. असो, रामा जनार्दन महाराजांच्या 2च रचना आहेत. आता आपण उपस्थित केलेला हा अभंग आरती आणि आणखी एक आरती आहे, आरती अनंत भुजा म्हणून पांडुरंगाची आरती त्यांनी रचलेली आहे. वैकुंठवासी जगन्नाथ अण्णांनी एके वर्षी या आरती अनंत भुजा या आरतीवरती याच अलंकापूर नगरीमध्ये 7 कीर्तनं केली होती 2001-2 पंढरपूर आणि पुन्हा आळंदी. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराजांच्या 300 वर्षानंतरचा काळ आहे. ज्ञानोबारायांची कीर्ती ते या भूतलावरती वावरत होते त्याच काळामध्ये सर्व दूरपर्यंत पसरलेली होती. विश्वातील सर्व योगी ज्ञानी भक्त ज्ञानोबारायांना ओळखत होते, ज्ञानोबारायांना गुरुस्थानी मानत होते. ही त्यांच्या समकाळातील स्थिती आहे. मग समकालामध्येच जर ज्ञानोबाराय एवढे प्रसिद्धीला पावलेले असतील तर त्यानंतरच्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये ज्ञानोबारायांची कीर्ती परंपरेनं पोहोचलेलीच होती. रामा जनार्दन महाराजांपर्यंत देखील आपल्या गुरुपरंपरेकडून ज्ञानोबारायांची कीर्ती आलेली होती. मला असं म्हणायचं आहे की रामा जनार्दन महाराजांच्या अगोदर 300 वर्षे ज्ञानोबारायांच्या काळापर्यंत आणि रामा जनार्दन महाराजांच्या नंतर आत्ता या क्षणापर्यंत ज्या कोणी लोकांनी, विद्वानांनी असेल किंवा साधूंनी असेल, महात्म्यांनी असेल, ज्ञानोबारायांचं चरित्र लिखाण केलेलं असेल, त्या सर्वांनी केलेल्या चरित्र लिखाणापेक्षा देखील अगदी संक्षिप्त भाषेमध्ये ही जी आरती रामा जनार्दनांनी रचलेली आहे त्या सर्व चरित्रांना एका बाजूला ठेवा आणि रामा जनार्दन महाराजांच्या आरतीला एका बाजूला ठेवा. ही आरती सरस भरेल. विठ्ठला 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 आरती हा प्रकार आहे. अभंगाचे अनेक, आपण काव्याच्या जे अनेक प्रकार, त्यातला अभंग प्रकार, अभंगाचे जे अनेक प्रकार आपण पाहतो, आंधळे पांगळे वासुदेव, आरती हा देखील काय आहे, एक प्रकार आहे. आरती आपल्याला अपरिचित आहे असं काही नाही. कोणत्याही कार्यक्रमाची परिसमाप्ती ही कशाने होते, आरतीनं होते. आरती केली म्हणजे तो कार्यक्रम संपला असं वेगळं काही सांगावं लागत नाही. त्यामुळं अनेक लोक दूरवरूनच विचारतात. काय विचारतात? आरती झाली का? आरती झाली का म्हणजे कार्यक्रम संपला का? कारण त्यांच्या दृष्टीनं पहिला कार्यक्रम आणि आरती नंतरचा जो कार्यक्रम त्यात आरती व्यवधान आहे. विठ्ठला आपल्याला आरती परिचित आहे. आरती शब्दाचा अर्थ, धातुअर्थ जर पाहिला तर तो फार वेगळा आहे. आंग उपसर्गपूर्वक रमू क्रीडायाम धातूला 3 प्रत्यय जोडल्यानंतर आरती शब्द तयार होतो. त्याचा अर्थ होतो रंगून जाणं, रममान होणं, एकरूप होणं. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्या देवी देवताची किंवा त्या संत पुरुषाची आरती करत असताना रंगून जाणं, एकरूप होऊन जाणं, समरस होऊन जाणं, अभिन्न होऊन जाणं, असा अर्थ त्यात काय आहे, अभिप्रेत आहे. तसं व्हायला पाहिजे. पण मला वाटतं सगळ्यात जास्त घाई आपल्याला जी होत असते ती आरतीच्या वेळी होत असते. जो वेग वाढलेला असतो म्हणायचा देखील, तो कुठं वाढलेला असतो, शिखरावर पोहोचलेला असतो आरतीच्या वेळी. कधी एकदाची काय होते, आरती होते असं आपण मानत असतो. लक्षात आलं? अनेक आरत्या, अनेक देवी देवतांच्या आरत्या, अनेक महाभागांना खूप आरत्या पाठ असतात. लक्षात, चांगली गोष्ट आहे पाठ असणं. 1-2 आरत्या करण्याच्या ऐवजी त्यांना जेवढ्या पाठ असतात तेवढ्याही ते करत असतात. तुम्ही म्हणाल मग तुमच्या काय पोटात दुखतं? त्यांच्या पाठ असतात म्हणून ते करत असतात, तुम्ही देखील पाठ करा ना. अहो, तेवढ्यावर जर भागलं असतं तर ठीक होतं. त्यांच्या पाठ आहेत म्हणून ते तेवढ्या आरत्या करतात असं असतं तर मान्य केलं असतं. पण केवळ त्यांच्या पाठ आहेत म्हणून ते त्या सगळ्या आरत्या करतात असं नाही.
दुसऱ्यांच्या पाठ नसतात म्हणून विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. असं विनोदाचा भाग आहे, आम्हाला असाच विनोद करता येतो. याच्या पुढे आमची काही मजल जात नाही. नाहीतर वेदांतचार्य याच्याऐवजी विनोदाचार्य लिहिलं असतं विठ्ठला विठ्ठल. असू द्या. आपल्याकडं वेळ अगदी काय आहे, मोज काय. आपल्याला ज्ञानराजा शब्दाचं त्याचा जे 4 प्रकारे समास होतो, 4 अर्थ त्याचे होतात, तेवढं पाहून सेवा आपल्याला संपवायची आहे, मध्यान्नाला न्यायची आहे. आणि थोडासा समाधी प्रसंगही आपल्याला पाहायचा आहे. खरं तर 10 वाजता जर सेवा बरोबर सुरू झाली असती तर 2 तासात आटोपण्याचा काहीसा प्रयत्न करता आला असता. तर थोडासा उशीर झाला असो. आरती. आरती शब्दाचा अर्थ आहे रममान होणं, एकरूप होणं. आपण आपल्या समोर जो आरती शब्दाचा अर्थ येतो तो कोणता अर्थ आहे? तर त्या देवी देवतांची आराधना करत असताना, त्यांना त्या वातीनं ओवाळत असताना जी पदरचना कोणी संत पुरुषांनी महात्म्यांनी केलेली असेल, ती जी पदं आहेत, ती रचना आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? आरती म्हणत असतो. आपल्याला आरती शब्दाचा तेवढाच अर्थ काय आहे लक्षात आहे. पण आरती शब्दाचा अर्थ आहे रंगून जाणं, रममाण होणं. तुकाराम महाराज ज्याप्रमाणे किंवा कोणीही संत पुरुष त्याच्या आराध्य असलेल्या देवाच्या भक्तीमध्ये काय झालेले आहेत? रंगून गेले आहेत. रंगलाया रंगे रंगलाया रंगे रंगलाया रंगे रंगलाया रंगे सर्वांगी तुका विठ्ठल सर्वांगी विठ्ठल जीवन तुका विठ्ठल सर्वांगी तुका विठ्ठल सर्वांगी आम्हा विठ्ठल जीवन आम्हा विठ्ठल जीवन जीवन रंगलाया रंगे तुका विठ्ठल. पुढचा शब्द महत्वाचा आहे. सर्वांगी. सर्वांगानं त्या देवाच्या भक्तीमध्ये रममाण होऊन जाणं, त्याचं नाव आहे आरती. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. श्री संत रामाजनार्दन महाराज ज्ञानोबारायांच्या भक्तीमध्ये रंगून गेलेले आहेत. ज्ञानोबारायांचं चरित्र पूर्व संतांकडून गुरु परंपरेनं त्यांच्यापर्यंत आलेलं आहे. ज्ञानोबारायांच्या विषयी उत्कट भाव त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला आहे. ज्ञानोबारायांसमोर ते उभे असावेत आणि ज्ञानोबारायांबद्दल आपणही काहीतरी बोललं पाहिजे. मला तर असं वाटतं, जनार्दन स्वामीजींचे हे जे 3 शिष्य मी आपल्याला सांगितले, एकनाथ महाराज, जनी जनार्दन आणि रामा जनार्दन, त्यातील नाथ महाराजांनीच असं वाटतं या दोन्ही गुरुबंधूंच्या ऐवजी आपणच रचना केली. कारण नाथ महाराजांची रचना सर्व संतांमध्ये अधिक आहे. वारकरी संप्रदायातील सर्व संतांची रचना एका बाजूला आणि केवळ एकनाथ महाराजांची रचना एका बाजूला, असं आपल्याला दिसून येतं. पण आम्ही गमतीनं म्हणत असतो, त्यांच्या असलेल्या या 2 गुरुबंधूंच्या ऐवजी देखील त्यांनीच काय केलं? लिहिलेलं असावं. रामा जनार्दन महाराजांना देखील कोणतीही रचना करायची नसावी अशी कल्पना करायला काय हरकत आहे. पण ज्ञानोबारायांच्या विषयीचा अंतकरणामध्ये प्रकट झालेला भावच इतका उत्कट होता की तो भाव शब्द रूपानं बाहेर पडला. पहिलं चरण. ओ आरती ज्ञान राजा 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 आरती
महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधिला माझा किंवा मनोवेधला माझा या आरतीच्या रूपानं त्या रामाजनार्दनांच्या अंतःकरणात असलेला भाव व्यक्त झालेला आहे. आरती ज्ञानराजा पहिलं पद त्यांनी वापरलं ज्ञानराजा. आरती शब्दाचं थोडक्यात गरिबी हटाव चिंतन आपण केलेलं आहे. आम्ही या कीर्तनाला गरिबी हटाव योजना असं म्हणतो, कारण समग्र चिंतन एका कीर्तनात कोणताही बुद्धिवान मनुष्य करूच शकणार नाही. बुद्धिवान शब्द मी जाणून बुजून वापरला. अनेकांना एका कीर्तनात 4 अभंगही पुरणार नाहीत, ती गोष्ट वेगळी आहे. असं आहे, बोललेलं लक्षात आलं तर बरं होईल, नाहीतर उद्या येईल, काय हरकत नाही. असं आहे. सूत्रमय हे शब्द असल्यामुळं कालच आम्ही एका ठिकाणी बोललो, 25,000 कीर्तनकार या महाराष्ट्र भूमीमध्ये आहेत असं आपण गृहीत धरलं हिशोबासाठी. आणि त्या 25,000 कीर्तनकारांनाही एकच अभंग दिला आणि एकच वेळ दिली, तोच दिवस तीच वेळ. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आपल्या आपल्या प्रतिभेनं आपल्या व्यासंगाप्रमाणे चिंतनं केली, कीर्तनं केली. तरी देखील प्रत्येकानं त्या अभंगाचा काढलेला भाव किंवा तो अर्थ वेगळा असेल. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मी बोलत होतो गरिबी हटाव योजना आम्ही म्हणत असतो. या अशा अभंगांवरती महिना महिना बोलावं लागेल. त्यावेळेस केवळ त्याचे धात्वर्थ लक्षात येतील, त्याचा भाव तात्पर्य तर बाजूलाच राहील. आम्ही म्हणतो गमतीनं, ही योजना गरिबी हटाव का असेल असू द्या, पण अन्य योजनेप्रमाणे त्यात भ्रष्टाचार नको. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल. भ्रष्टाचार नसलेली योजना दाखवा आणि 1 कोटी मिळवा असं ठेवू शकतो आपण, कारण तशी योजनाच नाही आहे जगामध्ये. कारण योजनेची योजनाच भ्रष्टाचारासाठी असते. विठ्ठला असो, ज्यांना लक्षात आलं धन्यवाद, नाही लक्षात आलं तर जेवून जा, काही हरकत नाही. असो, माझ्या पुढच्या बोलण्याचा विपर्यास कृपा करून करू नका. पुढचं वाक्य बोलेपर्यंत मागच्याचा अर्थ काढू नका. आता एक वाक्य बोलतो आलंय ओघाणं, तर कशाला ते उधार ठेवू. उधारीचा कार्यक्रम आपल्याला जमतच नाही. रोखठोक ज्ञानेश्वरी गाथा लक्षात ठेवावं का हे लक्षात ठेवा. कोणाला काय बोलायचं राहिलं ते जागेवरच बोलून जायचं, आपला हिशोब चुकता. आम्ही म्हणत असतो हे असे गहन अर्थ असलेले अभंग, आणि त्याच्यात जर कीर्तनकार गायक असेल तर पुढचं वाक्य बोलायचं आहे बरं का, अजून अर्थ काढू नका. तुम्ही म्हणणार तुम्हाला गायन येत नाही म्हणून तुम्ही का आकस त्या लोकांबद्दल नाही, आम्हाला आदरच आहे. पुढचं वाक्य बोलायचं आहे, फक्त 1 अक्षर जोडायचं. गायक असेल तर उत्तमच, लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिव ब्रह्मरस आवडीने ही सर्व मंडळी आहेत. आमचे पूजनीय दादा महाराज आहेत, सुरज्ञ असलेले लोक. स्वतः ब्रह्मरसाचं पान करण्याबरोबर दुसऱ्यालाही ब्रह्मरसाचा आनंद देऊ शकतात. कोण? चांगला स्वर असलेली मंडळी. लक्षात आलं? कीर्तनकार गायक असेल तर असं मी बोललो, काही हरकत नाही. पण गायकच असेल तर विठ्ठला आता अर्थ करायला हरकत नाही. दोन्ही वाक्याचा एक अन्वय असं माझ्या अंगलट येणार नाही. असो, आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनोवेधला माझा. ज्ञानराजा हे पद रामाजनार्दनांनी वापरलेलं आहे. त्या ज्ञानराजा पदाचे 4 अर्थ होतात. जेवढे लक्षात ठेवता येण्यासारखे तेवढे ठेवा. तुम्ही म्हणणार मग आमच्या लक्षात राहत नसतील तर एवढे सांगतात का? मी विसरू नये म्हणून सांगत असतो. लक्षात आलं का? षष्ठी तत्पुरुष प्रसिद्ध असलेला समास. ज्ञानस्य राजा ज्ञानराजा. ज्ञानाचा जो राजा आहे त्याला म्हणायचं ज्ञानराजा. हा एक ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. मनती ज्ञान देव, मनती ज्ञान देव.
राजा महाराव म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसे हाही पाठ आहे आणि तुम्ही म्हणालात तोही पाठ आहे. काय हरकत नाही. अर्थात काही फारसा बदल होत नाही. अर्थात बदल फारसा होत तर नाहीच, पण अनर्थ तर नक्कीच होत नाही. विठ्ठला ज्ञानस्य राजा, ज्ञानाचा जो राजा आहे म्हणजे ज्ञान ही ज्याची प्रजा आहे, जो ज्ञानाचा मालक आहे, ज्ञानाचा स्वामी आहे, ज्ञान ज्याचं दास्यत्व करत आहे तो ज्ञानराजा आहे. मोक्षा महाघरी कामारी हे दासी, मोक्षा महाघरी कामारी हे दासी, मोक्षा महाघरी कामारी हे दासी, मोक्षा महाघरी कामारी हे दासी. होय सांगो ऐसे तुका म्हणे, होय सांगो ऐसे तुका म्हणे, होय सांगो ऐसे तुका म्हणे. मोक्ष कैवल्य तुकोबाराय म्हणतात आमच्या घरी काम करणारी कोण आहे? दासी आहे. दासी आम्ही सांगू ती कामं निमुटपणे त्या मोक्षाला करावी लागतात. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. विठ्ठला 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 विठ्ठला. तो जयाकडे वास पाहे तेवती सुखाची सृष्टी होय. तो म्हणे तेथ राहे महाबोधू. तो महाबोध, तो ते कैवल्य, तो मोक्ष, ती मुक्ती अवस्था. सोडी बांधी करी ते अधिकारी आहे, तो कैवल्य त्यांचा दास आहे. ज्या कैवल्याच्या प्राप्तीसाठी तुम्हा आम्हा सारख्यांना जन्मोजन्मी साधना करावी लागते, तरी देखील भगवंत म्हणतो त्याप्रमाणे मोक्ष दुराराध्युकीर होय, प्राप्त होण्यास अत्यंत कठीण. पण असा तो मोक्ष ज्यांचं दास्यत्व करतो आहे असे ज्ञानराज आहेत. विठ्ठला प्रजेला राजाचं ऐकावं लागतं. यथा राजा, किंवा आपण जे म्हणी म्हणून म्हणत असतो, राजा बोले दल हले. राजाने आज्ञा केली आणि तिचं उल्लंघन कोणी केलं असं सामर्थ्य आहे कोणामध्ये, तो दंडास पात्र होतो. अगदी वधापर्यंतचा दंड त्याला प्राप्त होऊ शकतो. संकल्पना काय आहे? आता मोठा श्लोक आहे साहित्यामध्ये, असे विपुल प्रमाणात श्लोक आहेत. एक टोक सांगतो, गरिबी हटाव योजना राबवूया. राज्यम किम आज्ञा फलम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तुमची आज्ञा पालन होते आहे हेच तुम्ही केलेलं राज्य. मग तुमच्या घरावर असेल, गावावर असेल, प्रदेशावर असेल, तुमचं कुणी ऐकायलाच तयार नाही, तुम्ही म्हणता आम्ही राजे नावाची. विठ्ठला ज्ञानोबाराय राजे आहेत, ज्ञानाचे राजे आहेत. त्या ज्ञानाला ज्ञानोबारायांनी आज्ञा द्यावी आणि त्या ज्ञानानं, त्या कैवल्यानं, त्या मोक्षानं निमुटपणे काय करावी? ती आज्ञा पालन करावी. त्या ज्ञानाला असं म्हणण्याचा अधिकार नाही की ज्ञानोबाराय तुम्ही जरा चांगल्या माणसाकडे जायचं, मला सांगायचं. सत्प्रवृत्त कुणी आहे, सद्ग्रहस्थ आहे, त्याच्या ठिकाणी स्थापित हो अशी तुम्ही मला आज्ञा दिली तर मी मान्य करील, काही हरकत नाही. ठीक आहे, दोषवान का असेना, पण माणूस तर पाहायचा. पशुच्या ठिकाणी जाण्याची मला तुम्ही आज्ञा देता. रेड्या मुखी वेद बोलविला, गर्भध्वजाचा हरविला. 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 शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा
ज्ञानाचे राजे असल्यामुळं त्या ज्ञानराजांचा दास असलेला तो मोक्ष, ते ज्ञान, त्याला आज्ञा दिली त्यांनी. कुणाच्या ठिकाणी स्थापित होण्याची? रेड्याच्या ठिकाणी. रेडे म्हणजे रेड्या आडनावाचे लोक नाही. म्हैसी पुत्रामुखे बोलवणे श्रुती. म्हशीचा पुत्र, सगळ्यात निर्बुद्ध म्हणून समजल्या जाणारा, सगळ्या निर्बुद्धांचा अध्यक्ष, आणि तो वेद बोलला. उच्चारण्यास कठीण असलेला ऋग्वेद अतिशय स्पष्ट रीतीनं तो बोललेला आहे. पैठण क्षेत्री घटना घडली आणि इतकं शुद्ध उच्चारण त्यानं केलं. असे गमतीनं सांगतात वैकुंठवासी गुरुवर्य वक्ते बाबा सांगायचे की त्या प्रतिष्ठान नगरीतील, त्या पैठणमधील सर्व ब्राह्मण मंडळी, वेदपाठी ब्राह्मण, तो रेडा वेद बोलायला लागल्याबरोबर आपल्या आपल्या घरी पळाली. कशाला? पोथी घेऊन यायला, की आपल्या पोथीत असलेले मंत्र कुठंतरी चुकलेले आहेत, ह्रस्व दीर्घ काहीतरी झालंय की काय, उदात्त अनुदात्त स्वरित इत्यादी. आणि त्याचं ऐकून त्यांनी काय केले? दुरुस्त केले ते मंत्र. कोण बोलला शुद्ध मंत्र? रेडा. अहो, बुद्धिमानातील बुद्धिमान मनुष्य देखील उच्चारणामध्ये अनंत चुका करू शकतो. होतात चुका. प्राचीन शिक्षा ग्रंथांनी असं सांगितलेलं आहे, एखादा मंत्र, ऋचा, श्लोक, काही पद कंठस्थ करायचं असेल तर किती वेळेस घोकायचं, याचे निर्देश आलेले आहेत प्राचीन शिक्षा ग्रंथांमध्ये. पाणिनीय शिक्षा इत्यादी अनेक ग्रंथ आहेत. ऊर्ध्वम सहस्राद आमनानम, 1000हूनही अधिक वेळेस आपल्याला ऐकू येईल एवढ्या स्वरामध्ये, एवढ्या आवाजात वाचायचं, तेव्हा ते पाठ होतं. लोक म्हटले आमच्या हरिपाठच पाठ होत नाही, अभंगच पाठ होत नाही. म्हटलं किती वेळेस वाचलं? 2-4 वेळेस. आपल्या नानाला पाठ होईल का? विठ्ठला विठ्ठल. किती वेळेस सांगितलं लक्षात ठेवा. 1000हून अधिक, ऊर्ध्वम अधिक. आणि हे ज्या काळात सांगितलं त्याच वेळेस ते सांगायला हे विसरले नाहीत की प्रत्येक युगामध्ये याची संख्या आपल्याला डबल करावी लागेल. माझ्या बोलण्याकडे लक्ष आहे ना? आज जर एखादा मंत्र असा कंठस्थ करायचा असेल की मरेपर्यंत तो विसरला नाही पाहिजे, तर किती वेळेस घोकावं लागेल? 4000 वेळेस. विठ्ठला एका मोठ्या महात्म्यांनी मला सांगितलं होतं, त्यांचं नावही सांगतो. ब्रह्मलीन आनंतपुरी महाराज. काशी क्षेत्रामध्ये संक्षेप शारीरक नावाचा ग्रंथ शिकवण्यामध्ये ज्यांचा हातखंडा होता, त्यांच्या वयाच्या 94-95व्या वर्षी मी त्यांना भेटलो होतो. त्यांच्या दर्शनाचा योग मला आला होता ओंकारेश्वर या क्षेत्री 2008-9 या साली. मला वाटायचं भरमसाठ कंठस्थ आपल्या झालं पाहिजे. ओव्या अभंग कंठस्थ होतात, त्याला फारशी आवर्तनं वारंवार नाही दिली तरी ती स्मरणात राहतात. पण न्याय आणि व्याकरण याला मात्र आवर्तनच करावी लागतात. आवर्तना वाचून दुसरा काही शॉर्टकट आहे का? म्हणून मी त्यांची भेट घेतली. म्हटलं हे महापंडित आहेत, विद्वान ज्ञानी पुरुष आहेत, संत आहेत, काहीतरी उपाय सांगतील, जडीबुटी, बरं होईल. मग मी त्यांना भेटलो, सांगितलं. अनेक हजारो श्लोक आम्ही कंठस्थ केले साहित्यातील, पण ते फारसे विस्मरणात जात नाहीत. पण व्याकरणाची सूत्र आणि न्यायाच्या काही परिभाषा त्या मात्र लवकर विसरतो. काहीतरी उपाय सांगा. ते म्हटले एक उपाय है. मी म्हटलं आता जीवात जीव आला, पुढं सरकलो. त्यांनी काही प्रसाद दिला. म्हटलं एक उपाय. म्हटलं काहीतरी अनुष्ठान सांगितलं तर अनुष्ठान करू, काही हरकत नाही. त्यांनी सांगितलं बेटा एक उपाय है. तुम्ही जे श्लोक, ओव्या, अभंग इत्यादी रचना कंठस्थ करता त्यामध्ये शब्दांची संख्या ही विशिष्ट असते. त्याला लय, ताल, ठेका, छंद इत्यादी असतात, छंदोबद्ध असतात त्या रचना. त्यामुळं त्या चिरस्मरणात राहू शकतात. व्याकरणाचं सूत्र एका अक्षरापासून शेकडो अक्षरं, त्याला काही नियमच नाही, अनियमच सगळा. त्यामुळं याला जर स्मरणात ठेवायचं असेल तरी एक उपाय आहे. मी म्हटलं क्या आहे स्वामीजी? ते म्हणे रटते रहो विठ्ठला विठ्ठल. बुद्धिवानातील बुद्धिवान मनुष्य सुद्धा वारंवार आवर्तन करून सुद्धा ज्या उच्चारणामध्ये चूक करू शकतो, त्या ऋग्वेदाचं, उच्चारण्यास कठीण असलेल्या ऋग्वेदाचं स्पष्ट उच्चारण महापंडितांसमोर त्या रेड्यानं केलं. का केलं? कारण तो ज्ञानी झाला. कुणाच्या आज्ञेनं? ज्ञानोबरायांच्या. ज्ञानस्य राजा, ज्ञानाचा राजा, म्हणून त्याला काय म्हणायचं? ज्ञानराजा. ज्ञान हे त्यांचा दास आहे. एक आठवली गोष्ट, एक चरण तुकोबारायांचं सांगून जातो. देवाला देखील भांडलेले आहेत तुकोबाराय. हे देवा, तुझ्या ठिकाणी जे देवपण आहे आणि त्याचा मोठा शहानपणा तू मिरवतो आहेस ना,
लक्षात ठेव आमुचिया भावे आमुचिया भावे तुझ देवपण आमुचिया भावे तुझ देवपण एका विसरून राहिलासे राहिलासे एका विसरून राहिलासे आमुचिया एका अर्थाचा विचार आपण केलेला आहे. ज्ञानस्य राजा इति ज्ञान राजा. ज्ञानाचा जो राजा आहे त्याला काय म्हणायचं? ज्ञान राजा. हा एक अर्थ. मी तुम्हाला 4 अर्थ सांगेन असं म्हटलं होतं. बाकीचे 3 अर्थ थोडक्यात सांगून आपल्याला थांबावं लागेल, कारण आपल्या वेळेमध्ये आपल्याला समाधी प्रसंगाचं काहीसं चिंतन, तोडकं का होईना चिंतन करायचं आहे. दुसरा जो अर्थ आहे याचा, राजा जो शब्द आहे राजरी दीप्तव या धातूपासून निर्माण झालेला आहे. प्रकाशने, चमकणे, शोभायमान होणे इत्यादी अनेक अर्थांमध्ये त्याचा काय होतो? प्रयोग होतो. ज्ञानेन राजते इति ज्ञान राजा. ज्ञानाने जो शोभतो त्याला काय म्हणायचं? ज्ञान राजा. पण या अर्थापेक्षाही अधिक बळकट अर्थ आपल्याला म्हणता येईल असा समास आपल्याला करता येणं शक्य आहे. ज्ञान येन राजते इति ज्ञान राजा. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानेन राजते म्हणजे ज्ञानामुळं शोभतो तो ज्ञान राजा. पण माऊलींच्या बाबतीमध्ये हा अर्थ करायचं धाडस आपल्याला होत नाही. याच्या उलट अर्थ करणारा जो समास आहे तो आपल्याला पाहावा लागेल. ज्ञानम, ते जे ज्ञान आहे, येन ज्याच्यामुळे शोभतं, त्या ज्ञानाला ही शोभा ज्याच्यामुळे आहे असे ज्ञानराज माऊली. विठ्ठला त्या अमृतानुभवामध्ये दुसरं प्रकरण श्री गुरु स्तुती जी आहे त्यातील एक उभी मला आता काही स्फुरेना. त्या अहेव तंतु, अहेव तंतु पद आहे. आता उपाय वन वसंत, जो आज्ञेचा अहेव तंतु, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. विठ्ठला विठ्ठला. आज्ञेचा म्हणजे आज्ञा म्हणजे तिथं ब्रह्मज्ञान ब्रह्मविद्या हा अर्थ आहे. आणि त्या ब्रह्मविद्येचा अहेव तंतु मंगळसूत्र सौभाग्य असे आमचे श्री गुरु आहेत असं ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराजांप्रती म्हणतात. आपल्याला ज्ञानोबारायांप्रती म्हणणं ते शक्य आहे. ज्ञानेश्वर महाराज आहेत म्हणून ब्रह्मविद्या काय आहे? सौभाग्यवती आहे. ज्ञानोबाराय नसतील तर ती ब्रह्मविद्या सुद्धा विधवा आहे. विठ्ठला ज्ञानम येन राजते. ज्ञान ज्याच्यामुळं शोभायमान होत आहे त्या ज्ञानाला देखील कोणी विचारलं नसतं जर ज्ञानोबाराय नसते तर. अहो तुम्हा सामान्य लोकांना काय त्या ज्ञानाचं देणं घेणं आहे? लक्षात आलं का? पण सामान्य मनुष्याला सुद्धा ब्रह्मज्ञानी बनवण्याचं सामर्थ्य ज्या ज्ञानोबारायांच्या रचनेमध्ये आहे
केवळ एक रचना, केवळ ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबा आहेत असं नाही आहे. असं पूजनीय गुरुवारी साखरे महाराजांनी सांगितलं होतं की ज्ञानोबा असे मार्गस्थ झाले, मार्गाने चालले आणि चालत असताना त्यांच्या पायाला जे धुलिकण चिकटले होते आणि चालत असताना ते धुलिकण जे उडाले, त्या अनंत धुलिकणातील एक धुलिकण म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठला आणि चौथा जो अर्थ आहे की जो आता गरिबी हटाव योजना पटकन पाहून जायचंय आपल्याला, हे सूत्र लक्षात ठेवा. एखाद्या कीर्तनकारानं अस्खलित अगदी 2 तास 3 तास जरी त्याच्यावर भाष्य केलेलं असलं तरी देखील ते जे बोललेलं आहे ते समग्र कधीच होऊ शकत नाही. त्याला हाच शब्द वापरा, गरिबी हटाव योजना त्याने राबवलेली आहे. थोडक्यात पाहून त्याला काय व्हावं लागलं, पुढं जावं लागलं. चौथा जो समास आहे, ज्ञान एव राजा, ज्ञान राजा, ज्ञान हाच राजा. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी मगाशी बोललो होतो की रामा जनार्दनांच्या अगोदर आणि उत्तर काळातील समग्र चरित्रकारांनी जेवढी चरित्र ज्ञानोबारायांची लिहिलेली असतील त्या सर्व चरित्रांहूनही सरस चरित्र या आरतीतच रामा जनार्दनांनी आणलेलं आहे, सूत्रमय भाषेत आणलेलं आहे. आरती ज्ञानराजा हे त्यांचं करणं कसं आहे, त्या हिंदीमध्ये म्हण आहे, गागर में सागर. सागर म्हणजे समुद्र, विशाल परिमाण, त्याचं सांगताच येणं शक्य नाही किती जलाचा साठा आहे. घागर ती सांगता येईल 15 लिटर 20 लिटरची काय असेल घागर असेल. एखाद्याने आपल्या सामर्थ्यानं त्या घागरीमध्ये काय आणावा, पूर्ण समुद्र आणावा, त्याप्रमाणे रामा जनार्दन महाराजांनी ज्ञानोबारायांचं हे आकाशाहूनही विशाल असलेलं जे चरित्र आहे या आरतीत आणण्याचा प्रयत्न केला. विठ्ठला हरी भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय. कारण माध्यान्ह असं आपण म्हणतो. आता त्या माध्यान्हाच्या सूक्ष्मतेची कल्पना आपल्याला नसल्यामुळं आपण 12ला माध्यान्ह म्हणून चालतो. कधी कधी तो माध्यान्ह समय 12च्या थोडा आधीही असू शकतो आणि कधी नंतरही. विठ्ठला विठ्ठल. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा, कैवल्य महाकैवल्य आणि त्या महाकैवल्याचं तेज. थोडंसं लक्ष दिलं तर लक्षात येणं कठीण नाहीये. त्या महाकैवल्याचं तेज ज्यांच्यात आहे असे ज्ञानोबाराय आहेत असं म्हणण्याच्या ऐवजी मगाच्या सारखंच उलट करायचं. त्या महाकैवल्याला ही जे तेज आहे ते म्हणजे ज्ञानोबाराय. विठ्ठला ते कैवल्य देखील काय होऊन जाईल, ज्ञानोबाराय नसतील तर तेजहीन होऊन जाईल. ते आणखी एक ओवी आहे पहा. मग अशीचं सूत्र घेऊन चाललो तर आवर्तन नसल्यामुळं अशी वेळ येते. बाबा सांगतील मला ती ओवी. ब्रह्म तृणातळी जाय उदासेजेने, उत्तरार्ध. गुरु जर प्रसन्न असतील, जयाचेनी सावाय, जीव ब्रह्म उपरला आहे, ब्रह्मही तृणातळी जाय उदासेजेने. विठ्ठला मी मग अशी प्रज्ञा पृथ्वीचा राव जो म्हटलो तो काही फोकट म्हटलो नाही. विठ्ठला जायाचेनी सावाय, ज्याचं सहाय्य घेतलं असता, जो श्रीगुरु आपल्याला सहाय्यक झाला असता, जीव ब्रह्म उपरला आहे. हा सामान्य शोचनीय निंदनीय असलेला परिच्छिन्न दुःखी असलेला हा जीव सुद्धा ब्रह्माच्या वरती ब्रह्मसाम्यतेला तो प्राप्त होतो. आणि जर ते श्रीगुरु उदास असतील तर प्रत्यक्ष ब्रह्म सुद्धा तृणातळी गवताच्या साम्यतेला येतं. विठ्ठला या महाकैवल्य तेजा या पदाचं खरं स्पष्टीकरण लक्षात आपल्या यायचं असेल तर ज्ञानोबारायांच्या 6 ओव्या आपल्याला पाहाव्या लागतील. त्यातील फक्त सिद्धांताची ओवी मी तुम्हाला सांगतो, त्याच्यावरच्या 5
दृष्टांताच्या ओव्या तुम्ही घरी जाऊन पाहाल अशी मला आशा आहे. तैसे तैसा सर्वोपकारी समर्थ सद्गुरु श्री निवृत्ती नाथू राहटत असे मज ही आतू रिघोनिया, ही सिद्धांताची ओवी आहे. आणि तिथं तैसे पदानं ज्याचा निर्देश केलाय वरच्या पाचही दृष्टांताच्या ओव्या, ते जर दृष्टांत आपण लक्षात घेऊ निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी वापरलेले, तर आपल्याला महाकैवल्य तेजा हे पद स्पष्ट व्हायला मदत होईल. विठ्ठला सांगून जातो. आणि पृथ्वी जयाची या क्षमा नुबगे स्थावर जंगमा जयाचेनी अमृते चंद्रमा निववी जग. खूप मोठे दृष्टांत दिलेले आहेत. एक ओवी आता गरिबी हटाव योजना सांगून जाऊ. करी ती त्रिजगती. लक्षात आलं. तुझ्या तेजानं ते दीप्तिमान आहेत, तुझ्या तेजानं ते तेजस्वी आहेत. त्या महाकैवल्याला, त्या परब्रह्माला सुद्धा जे तेज आहे ते तेज म्हणजे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबाराय नसतील तर ते ब्रह्म सुद्धा तेजहीन आहे. विठ्ठला अहो, त्या ब्रह्माला विचारतय कोण? ज्ञानोबाराय सारखे महापुरुष संत, आईच्या हृदयाचे संत माऊली नसतील तर तुम्हा मला काय ठाऊक आहे ब्रह्म कशाशी खातात. लक्षात आलं. पण आपल्यासारख्या अतिशय सामान्य माणसांना सुद्धा या अशा स्थानापर्यंत, स्थितीपर्यंत ज्यांच्या लेश मात्र कृपा कटाक्षानं पोहोचता आलेलं आहे. मला बोलणं जरा अशक्य होईल. आपण अंतरंगात डोकावून पाहिलं तर काय आपली योग्यता आहे किंवा आपली काय परंपरा आहे की आपले वाडवडील असे वेद उपनिषदाचं अध्ययन करणारे कोणी लागून गेले म्हणून. आपल्या वाडवडिलांचं सोडून द्या. आपल्याच आयुष्यातील पूर्वभाग जर पाहिला तर दुरान्वयानंही या वेदवाङ्मयाशी संबंध नसलेली आपण माणसं आहोत. पण अनेक पिढ्यांपासून ज्ञानदानाचंही काम करणारी जी लोक आहेत त्यांच्या साम्यतेला नेऊन घालण्याचं काम ज्ञानोबारायांनी केलं. विठ्ठला हा विचार आपला आपण अंतर्मुख होऊन करण्याचा आहे. हा काही बोलण्याचा आणि ऐकण्याचा काही विषय नाही आहे. विठ्ठल विठ्ठल फिटो विवेकाची वाणी हो काना मनाची जिणी देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. ज्ञानोबारायांनी हे आपलं ग्रंथ कर्तृत्व, हा ग्रंथ आम्ही निर्माण केला कशासाठी? त्याचं उत्तर 13व्या अध्यायाचा उपसंहार करत असताना शेवटी दिलेलं आहे. फिटो विवेकाची वाणी. या जगामध्ये वाणी म्हणजे तुटवडा, दुष्काळ, कमतरता, उणीव एकाच गोष्टीची आहे. कोणत्याच गोष्टीचा दुष्काळ जगात नाही आहे. खाण्याचा नाही, पाण्याचा नाही, कपड्याचा देखील नाही आहे. पूर्वीच्या तुलनेमध्ये खूप सुकाळ आहे हो. हे आपल्याच वाडवडिलांकडून आपण ऐकलेलं असतं. घरात 4 भावंड असतील तर एखाद दुसरा शर्ट असायचा. आज एका माणसाकडे इतके शर्ट आहेत गावाला पुरतील एका वेळेस घातले तर. लक्षात आलं. किंवा तो जर दुर्योगानं गेलाच तर लाकडंही पाण्याची गरज पडणार नाही. लक्षात आलं. इतका सुकाळ आहे. दुष्काळ एका गोष्टीचा आहे, विवेकाचा, विचाराचा, सद्गुणांचा. ज्ञानोबाराय म्हणतात आम्ही हा ग्रंथ जो लिहिलेला आहे त्या माध्यमातून या जगातील विवेकाचा दुष्काळ दूर व्हावा अशी आमची इच्छा आहे. फिटो विवेकाची वाणी. अजून कशासाठी हा ग्रंथ तुम्ही लिहिला? हो काना मनाची जिनी. तुमच्या कानाचं आणि मनाचं जगणं सार्थक व्हावं. ज्ञानेश्वरीच्या श्रवणानं कानाचं आणि आत्मसाक्षात्कारानं मनाचं जगणं सार्थक व्हावं याकरिता आम्ही हा ग्रंथ लिहिला. हो काना मनाची जिनी. पुढे महत्वाचं आहे. देखो आवडे तो खाणी ब्रह्मविद्येची. हवं त्याला, ज्याला इच्छा होईल त्याला ब्रह्मविद्येची खाण दृष्टीस पडावी, तो ब्रह्मज्ञानी व्हावा. कोण? कोणी उच्च कुळातील, कोणी मोठ्या परंपरेतील नाही. देखो आवड येतो, ज्याला इच्छा होईल.
महाराष्ट्र प्रांतातील नव्हे जगातील कुणालाही इच्छा जर निर्माण झाली की मी ब्रह्मज्ञानी झालं पाहिजे, फक्त ज्ञानोबारायांची शरणागती करा. विठ्ठला विठ्ठल महाकैवल्य तेजा सेविती साधू संत. आणि हे असे ज्ञानोबाराय असल्यामुळं, ज्ञानराज असल्यामुळं, महाकैवल्याचं तेज ते असल्यामुळं त्यांची सेवा करतात. कोण सेवा करतात? सेविती साधू संत. हा विशेष सांगितलाय, मोठे पण आहे. इथं असं काही पद नाही घातले रामाजनार्दनांनी. सेविती राजे रजवाडे. ज्ञानोबारायांची सेवा मोठमोठे राजे करतात म्हणून ज्ञानोबाराय मोठे असं नाही लिहिलं. ते आपल्या वाट्याला. लक्षात आलं? या सगळ्या गोष्टी आपल्या वाट्याला. हे मोठे कीर्तनकार का? यांच्या कीर्तनाला मोठे नेते येतात म्हणून. मोठे उद्योगपती येतात, उद्योगी लोक, हा मोठे शेठ सावकार येतात म्हणून मोठे नाही. अहो तुमच्या कीर्तनाला वारकरी लोक किती येतात, निष्ठावान लोक किती येतात, नामनिष्ठ लोक किती येतात, सज्जन लोक किती येतात, यावरती मीटर असलं पाहिजे. विठ्ठला काय आहे आता? पश्यंतु लोका कली कौतुकानी. कलीचं कौतुक आहे, दुसरं काय? विठ्ठला ठीक आहे, कौतुक कौतुकापुरतं असावं, पण हे कलीचं कौतुक किती पाहावं लागतंय कुणास ठाऊक. असं असो, काळाचा काय आहे, मोठा महिमा आहे, असू दे. इथं ज्ञानोबारायांचं जे मोठेपण सांगितलंय, त्यांची सेवा कोण करतात त्यावरून ज्ञानोबारायांच्या गुरुस्तवनातील एका ओवीतील एका पदानं हे पद स्पष्ट होऊ शकतं. नमो सुभाव भजन भाजना. विठ्ठला वृत्तीनाथ कसे आहेत? सुभाव भजन भाजन, म्हणजे चांगल्या प्रकारचा भाव ज्यांच्या अंतःकरणात आहे त्यांच्याकडून भजले जाणारे. विठ्ठला सेविती साधू संत. साधू संत की जे साधू संत प्रसंगी देवासमोरही न झुकणारे. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून या काही न मागती. इतका बाणेदार स्वभाव ज्यांचा आहे, प्रसंगी देवाशी भांडण होण्याची वेळ जरी आली तरी देखील देवानं दिलेली आज्ञा पण चुकीची वाटते आहे म्हणून न पाळणारे तुकोबारायादी संत पुरुष. करीसी ते देवा करी माझे सुखे परिमी त्यासी मुखे न म्हणे संत. अहो ज्याच्यामध्ये संतांची अंतर्बाह्य कोणतीच चिन्ह उमटलेली नाहीत. हे देवा तू जरी सांगत असला मला की ह्या माणसाला तू संत म्हण याला हरिभक्तपरायण, माळ नसली तरी तुकोबाराय म्हणतात नाही मी म्हणणार नाही, तू माझं काय करायचं ते करून घे. आता भांडणात हा शब्द आपल्या परिचित आहे, करीसी ते देवा करी माझे सुखे. आपण एकमेकांना वापरत असतो हा शब्द, तुला काय करायचं ते करून घे. देवाला म्हणतात. देवासमोरही न झुकणारे साधू संत ज्ञानोबारायांची मात्र सेवा करतात. काल मी बोललो होतो बाबा एक वाक्य, महाराष्ट्र प्रांतामध्ये ज्ञानोबारायांची सेवा करणारा, विठ्ठलाची भक्ती करणारा त्यालाच वारकरी म्हणण्यात येतं. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आता आपल्याकडे स्पष्टीकरण करायला तेवढासा अवकाश नाही आहे. विठ्ठल भक्ती करणारे अनेक महाभाग ज्ञानोबारायांशी काहीही संबंध नसलेले आपल्याला आढळून येतील. पांडुरंगाला दर्शनाला जेवढे लोक जातात ते काही ज्ञानोबारायांचे भक्तच असतात असं काही नाही. आणि ज्ञानोबारायांशी कोणत्या तरी निमित्तानं, विद्यापीठी अभ्यासाच्या निमित्तानं का होईना संबंधित असलेले विठ्ठलाचे भक्तच असतील असंही सांगता येत नाही. विठ्ठला म्हणून संत म्हणून गुरु म्हणून जर शरणागती करायची असेल तर या दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. विठ्ठल भक्ती ज्याच्या जीवनात आहे आणि ज्ञानोबारायांची शरणागती ज्याच्या जीवनात आहे त्याच्याच पायावर मस्तक ठेवा. विठ्ठला सेविती साधू संत. आणि ह्या सर्व गोष्टी ज्ञानोबारायांच्या ठाई असल्यामुळं रामाजनार्दन महाराज म्हणतात, मनू वेधला माझा, माझं मन वेधल्या गेलेलं आहे. वेधीला घेतलं तर तिकडून लावायचं, वेधला घेतलं तर मनाकून लावायचं. विठ्ठला उगीच काही चमत्कार म्हणून मी ज्ञानोबारायांना शरण गेलेलो नाहीये. ज्ञानोबारायांच्या ठाई या सर्व गोष्टी आहेत म्हणून माझं मन ज्ञानोबारायांकडे काय झालेलं आहे, आकर्षित झालेलं आहे, असं रामाजनार्दन महाराज म्हणतात. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा
सेविती साधू संत मनोविधला माझा या आरतीतील ध्रुवपदाचं काहीसं चिंतन आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कधी प्रसंग येईल त्यावेळेस राहिलेल्या पदांचं आणि या ध्रुवपद ज्याचं चिंतन केलं त्याचं राहिलेलं चिंतन करायचा प्रयत्न करू. विठोबा रखुमाई ठोबा रखुमाई बारकुमार ठोबा रखुमाई ठोबा रखुमाई ज्ञानोबरायांच्या समाधीचा जो प्रसंग आहे त्याचं काहीसं चिंतन 10, 15, 20 मिनिटामध्ये आपल्याला करायचा प्रयत्न करायचा आहे. या सर्व प्रसंगाचा आरंभ जो झालेला आहे संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी समाधीचं प्रकरण लिहिलेलं आहे. विस्तृत रीतीनं 70-72 अभंग अधिकही अभंग त्यामध्ये असतील. मोठमोठे अभंग चौकड्या चरणाचे 10-10, 8-8 चरणाचे काही अभंग त्यामध्ये आहेत. एकंदर सार रूपाने आपल्याला जर पाहायचं असेल तर ज्ञानोबा आदी सर्व संत मंडळी ज्यावेळेस कार्तिक शुद्ध एकादशीला पंढरपूर यात्रेच्या निमित्तानं पांडुरंगाच्या भेटीसाठी गेलेली असताना त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी समाधी घेण्याचा मानस पांडुरंगाला बोलून दाखवला. पांडुरंगाला ज्ञानोबारायांनी सांगितलं की हे देवा, तुझ्या चरणाजवळच मला समाधीला बसावं वाटतं. विठोजी म्हणे ज्ञानदेवा, तिथून सुरुवात आहे. तुझ्या चरणाजवळ मला समाधी घ्यावीशी वाटते. न लगे मज भुक्ती, न लगे मज मुक्ती, तुझ्या चरणी आरती थोराती. तुझ्या चरणाविषयीची अत्यंत आवड माझ्या हृदयात असल्यामुळं बहु आवडसी जीवा पासोनी असं म्हटलेलं आहे. मला इथं काय करायची आहे? समाधी घ्यायची आहे. विठोजी म्हणे ज्ञानदेवा, ज्ञानसागरा स्वानुभवा, तुझा अभिप्राय मला कळालेला आहे. तुला काय बोलायचं ते मला लक्षात आलेलं आहे. परंतु तुझ्या समाधीचं स्थान हे काय आहे निश्चित आहे. इथं समाधी न घेता आळंदी या क्षेत्री समाधी घ्यावी. आणि तुमच्यासाठी हे ज्ञानदेवा आम्ही वद्यवारी कृष्ण पक्ष तू जर दिली असे ती वारी काय केलेली आहे तुला आम्ही दिलेली आहे. धन्य धन्य ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वर महाराजांना धन्यता दिलेली आहे. हे सगळं ज्ञानोबारायांचं आणि पांडुरंगाचं बोलणं जे चाललेलं आहे ते ऐकलंय कोणी? नामदेवरायांनी ऐकलेलं आहे. दोघातील संवाद नामदेवरायांनी ऐकल्यामुळं नामदेवरायांच्या मनामध्ये खात्री झाली की ज्ञानोबारायांचा जो संघ आहे, सहवास आहे, फार दिवस काय आपल्याला आता लाभणार नाही आहे. भगवंताने अनुमोदन दिलेलं आहे, स्थळही निश्चित केलेलं आहे. एक वारी तुम्हासाठी आम्ही दिलेली आहे, त्यावेळेस आम्ही तुम्हाला भेटायला निश्चित येणार आहोत हेही सांगितलेलं आहे. हे सगळं ऐकल्यामुळं नामदेवरायांना काय झालेलं आहे? थोर दुःख झालेलं आहे. नामदेवरायांनी तो सर्व प्रसंग ऐकला, त्यांना दुःख झालं. तिथून पुढं मात्र नामदेवरायांनी ज्ञानोबारायांचा सहवास काही सोडलाच नाही. क्षणासाठी देखील ते काय झालेले नाहीत, दूर झालेले नाहीत. हा सर्व संवाद झाल्यानंतर संत मंडळी म्हणजे ज्ञानोबाराय आदी परतलेले आहेत. ज्यावेळेस आता कार्तिक वारी ही वद्यवारी कृष्ण पक्ष, त्या वारीसाठी भगवंत सर्व संत मंडळींना, ऋषीमुनींना, देवी देवतांना घेऊन आळंदीच्या दिशेने प्रस्थान करते झालेले आहेत. आळंदीला जायला निघालेले आहेत. सर्व संतांना परिसा भागवत नामा पुंडलिक पताका सहित उठावले. सर्व संत, देवी देवता, गंधर्व इत्यादी
सगळ्यांना घेऊन आळंदीच्या दिशेनं त्यांनी प्रस्थान केलेलं आहे. सप्तमीला ते इथं आलेले आहेत. सप्तमीपासून या समाधी उत्सवाचा आरंभ झालेला आहे. सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी आणि समाधीचा प्रसंग, इतक्या दिवस भगवंतासह सर्व संत ऋषीमुनींचं वास्तव्य या आळंदी भूमीमध्ये झालेलं आहे. आळंदीमध्ये हे सर्व संत मंडळी, थोर थोर ऋषी मंडळी आलेले असताना त्यांच्या स्वागताला सोपान काका गेलेले आहेत. सोपान काकांनी त्या सर्वांना नमस्कार केलेला आहे. उतरिले पार पांडुरंगा, आणि पांडुरंगाला अलीकडच्या बाजूला घेऊन आलेले आहेत. मग सप्तमीचं काय महत्त्व आहे, अष्टमीचं काय आहे, नवमीचं काय आहे, हे सर्व वर्णन, मोठं वर्णन आहे. मी सांगितलं हे संक्षिप्त आपल्याला थोडंसं पाहायचं असतं. एक प्रसंग आपल्या डोळ्यासमोर यावा म्हणून थोडंसं बोलायचं आहे. खरं तर त्या प्रसंगापर्यंत गेल्यानंतर बोलण्याची माणसाची अवस्था राहत नाही. कुणाचंही कीर्तन ऐका, समाधी प्रसंगाचं कुणाचंही कीर्तन ऐका, कुणी नवोदित असो, कुणी असो, कुणी खेडवळ असो, पण त्या वेळेपुरतं, त्या काळापुरतं मनुष्य कुठं जातो, त्या स्थितीमध्ये जात असतो. हे पहा, ज्या अर्थी आज आपण या क्षणाला या ठिकाणी उपस्थित आहोत ना, काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय आहोत का? लक्षात आलं का? अनेक लोक आले, काल परवा आले गेले, लक्षात आलं. यात्रे अलंकापुरी येती ते आवडती विठ्ठला, पण तिथं लक्षातच घेत नाहीत लोक. ते आवडती, पण समाधी प्रसंगापर्यंत राहती ते विठ्ठला विठ्ठला. त्यांनी काय घेतलं, यात्रे अलंकापुरा येते म्हणजे कुठ कोणता दिवस घेतला? एकादशीचा. त्या दिवशी छापलेलं असतं आळंदी यात्रा. त्यांना वाटतं हे सगळं काही आहे ह्याच दिवशी आहे, आणि परततात बिचारे. आपण ज्या कारणासाठी आपण इथं असू, काहीतरी ऋणानुबंध, काहीतरी ज्ञानोबरायांची काहीतरी अंशाने का होईना आपल्यावर काय असणार आहे, कृपा असणार आहे. ती यासाठी असणार आहे, माझा असा भाव आहे की त्या काळामध्ये भलेही आपण कुणी साधू संत म्हणून आलेलो नसू, कुणी मनुष्य देहातील मनुष्य प्राणी म्हणूनही नसू, पण नक्की या ठिकाणी तृण, दगड, माती अशा कोणत्या तरी अवस्थेत पक्षी, कीटक, पतंग या रूपाने का होईना निश्चित असलो पाहिजे. आणि ती पुण्याई म्हणून आज नरदेह आपल्याला प्राप्त होऊन आपण या समाधी प्रसंगाला या ठिकाणी काय आहोत, उपस्थित आहोत. ही मी केलेली कल्पना जरी असली तरी आपण आपल्याला पाठीमागचं किंवा आपली कर्म पाहण्याची देवानं काही सोय ठेवलेली नाही. तशी जर सोय असती काही आधुनिक यंत्राच्या द्वारे काही बॅलन्स तपासण्याची, तर आपल्याला पाहता आलं असतं आपण त्या काळात सुद्धा इथं होतो. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग सप्तमी, अष्टमी, नवमी तिथी हरिजागर, हरिकीर्तन, नामस्मरण इत्यादी सर्व संत पुरुषांमध्ये चालू आहे. आता आपण देखील सप्तमीपासून अनेक सप्ताह या ठिकाणी परंपरेचे आरंभतात समाधी प्रसंगापर्यंत, आणि नंतर ते काला करून लोक परतत असतात. दशमीच्या दिवशी केली प्रदक्षिणा. दशमीच्या दिवशी सर्व संत पुरुषांनी काय केली, या नगरीला प्रदक्षिणा केली. आणि का कीर्तना संत उभे, आणि त्या ठिकाणी जे हरिकीर्तन झालं सर्व संत जन टाळकरी म्हणून तिथं काय होते, उभे होते. आणि का कीर्तना संत उभे. त्यानंतरचा जो दिवस आहे हरिदिनी, एकादशीचा जो दिवस आहे, त्या दिवशी ज्ञानोबाराय हे सर्व साधू संतांसह भगवंतासह इंद्रायणीमध्ये स्नानाला गेलेले आहेत. त्या ठिकाणी ज्ञानोबारायांना सर्व साधू संतांनी स्नान घातलेलं आहे. ज्ञानोबारायांनी सर्व साधू संतांची पूजा केलेली आहे, देवाची पूजा केलेली आहे. देवाचं चरण तीर्थ त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी घेतलेलं आहे. सर्व संतांनी ज्ञानोबारायांना स्नान त्या ठिकाणी घातलेलं आहे. ज्ञानोबारायांनी देवाबरोबर सर्व ऋषीमुनींची काय केलेली आहे, पूजा केलेली आहे. समस्त ऋषी पूजिले, मग व्यासपूजा सारिली, तैसीच वाल्मिकाची केली, वशिष्ठादिकी अंगीकारिली. समस्त ऋषी पूजिले, व्यासांची पूजा केलेली असेल, वाल्मिकींची पूजा केली असेल, वशिष्ठादिक ऋषींची पूजा केली असेल, आणि त्यांनी ती काय केली, पूजा स्वीकारली. त्या पूजेनं ते प्रसन्न झाले. समस्त ऋषींची ज्ञानोबारायांनी काय केली, पूजा केलेली आहे.
त्या एकादशीच्या दिवशीच इंद्रायणीवरती स्नान करून ती पूजा आटोपून ज्यावेळेस ते सिद्धेश्वराच्या दर्शनाला आले, सिद्धेश्वराच्या दर्शनाला आल्यानंतर तो सिद्धेश्वराची स्तुती केली. स्तुती केल्यानंतर प्रत्यक्ष सिद्धेश्वर भगवान निळकंठ भगवान प्रकट झालेले आहे आणि त्या निळकंठ भगवंताने ज्ञानोबारायांची स्तुती केलेली आहे. ज्ञानोबारायांचं वर्णन करतात कोण? प्रत्यक्ष सिद्धेश्वर महादेव, देवाचा देव महादेव ज्ञानोबारायांची स्तुती करतात. अनंत पुण्य कोट्यानुकोटी तव ज्ञान देव पडेल दृष्टी. ज्ञानेश्वर महाराज कोणाच्या दृष्टीला पडतील? अनंत जन्मांमध्ये कोट्यावधी पुण्य ज्याने केलेलं आहे त्याच्या दृष्टीला ज्ञानदेव पडतील. ज्या अर्थी ज्ञानोबारायांचं दर्शन आपल्याला होत आहे त्या अर्थी मागच्या अनंत जन्मामध्ये कोट्यावधी पुण्य आपण केलेली आहेत. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सिद्धेश्वराची म्हणजे भगवंताची पूजा केल्यानंतर, महादेवाची पूजा केल्यानंतर सिद्धेश्वराला समाधीसाठी स्थान मागितलेलं आहे. भगवंताने सांगितलं ही काही तुमची पहिली अशी समाधी नाही आहे, ही कितवी समाधी आहे? वर्ष असेल हे 727. तो समाधी प्रसंग कितवा आहे? 109वा. त्याच्या अगोदर अष्टोत्तरशे वेळा 108 वेळेस मागच्या अनंत युगांमध्ये ज्ञानोबारायांची समाधी त्याच ठिकाणी झालेली आहे. म्हणून सिद्धेश्वर भगवंताने ते स्थळ दाखवलं. नामदेवरायांनी आपल्या 4ही पुत्रांना नारा विठा गोदा महादा पाठविला, झाडविली जागा समाधीची. त्या समाधीचं स्थान काय केलं? स्वच्छ केलं. त्यानंतर स्वतः भगवंताने ज्ञानोबारायांची काय केलेली आहे? स्तुती केलेली आहे. मोठा अभंग आहे पहा. ज्ञानोबारायांनी देखील भगवंताची स्तुती केलेली आहे, भगवंताने ज्ञानोबारायांची स्तुती केलेली आहे. ज्ञानोबारायांची भगवंताची जी स्तुती केली ज्ञानोबारायांनी, नमो नमो असा आरंभ असलेले, अशी पदं असलेली 108-9 चरणाचा अभंग आहे. नमो कलित कौतूहल अशी सुरुवात त्या अभंगाची आहे. जसं श्री अनंता मधुसूदन असा नाटाचा अभंग आहे तुकोबारायांचा, अगदी त्याच पद्धतीनं 108ही चरणामध्ये पांडुरंगाची स्तुती केलेली आहे. पांडुरंगाने ज्ञानोबारायांचं काय केलेलं आहे? वर्णन केलेलं आहे. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयन, हिची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टीने हाळी, तो वाहात येईल टाळी वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही पुळे पवित्रा याचे निदर्शने होती. मोठा अभंग आहे. त्यावेळेस देवाला दुःख झालेलं आहे. देवाला ज्यावेळेस दुःख झालं त्यावेळेस रुक्मिणी माता देवाला म्हणते आहे, तुम्ही जर एवढं जाणत असाल तर मग या ज्ञानोबाला समाधीलाच का बसवता? लक्षात आलं का? त्याच्या अगोदर तर नामदेवराय भांडलेले आहेत देवाशी. ते म्हटले देवा तुला समाधीला बसायचं असेल तर तू बस, आमचं काही म्हणणं नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांना काही समाधीला तू बसवू नकोस. आता हा प्रसंग सांगताना थोडंसं माझ्याकडून मागं पुढेही होईल. लक्षात आलं का? द्वादशीच्या दिवशी त्यांचं ते बोलणं झालेलं आहे नामदेवरायांचं आणि देवाचं. एकादशीच्या दिवशी भगवंताने रुक्मिणी मातेला ज्ञानोबारायांचं काय केलेलं आहे? महत्त्व सांगितलेलं आहे. एकादशी हरिदिनी जागर केला. रात्रौचे जागरणम कुर्यात दिवाच्या कीर्तनात, दिवसा हरिकीर्तन रात्री हरिजागर असा एकादशीला समग्र हलकल्लोळ झालेला आहे. द्वादशीचा दिवस पारण्याचा दिवस, पिंपळाच्या पारा बैसल्या पंगती, सवे श्रीपती वाढो लागे. भगवंत तिथं काय करू लागलेला आहे? वाढतोय. पक्वान्न रुक्मिणी माता सत्यभामा यांनी बनवलेली पक्वान्न देव काय करतोय? सोहळ्यामध्ये त्या पिंपळाच्या पाराजवळ बसलेल्या साधू संतांच्या पंक्तींना वाढतोय. द्वादशीचा माध्यान्ह काळ झाल्यानंतर दुपारनंतर सर्व संतांना काय लागलेली आहे? हुरहुर लागलेली आहे की आता हा दिवस सरेल, त्रयोदशीचा दिवस उजाडेल आणि ज्ञानोबाराय जे आता सगुण रूपामध्ये आपल्या समोर आहेत ते काय होतील? अदृश्य होतील. आता आपल्याला दिसेनासे होतील. निवृत्तीनाथ महाराजांना संतांनी विचारलेलं आहे की तुम्ही निवृत्तीनाथ आहात, श्री गुरु आहात, तुम्हाला देखील एवढं मोठं दुःख होण्याचं काय कारण आहे? लक्षात आलं का? तुमच्या दृष्टीनं तर
सर्वत्र काय आहे? परब्रह्म स्वरूपच आहे. एकच एक परब्रह्म स्वरूप परब्रह्म आहे. तुम्हाला देखील दुःख होण्याचं कारण काय? निवृत्तीनाथ महाराजांना देखील दुःख काय झालेलं आहे? अनावर झालेलं आहे. आणि त्या दुःखाच्या आवेगामध्ये त्यांच्या मुखातून उद्गार निघालेले आहेत की याने माझी कधी अवज्ञा केली नाही. शिष्य गुरु पण सिद्धी नेले, याने माझी एकदाही आज्ञा उल्लंघन केली नाही. गुरु शिष्य भाव जो आहे तो याने काय केला? सिद्धीला नेला. शिष्यत्व कसं असावं हे ज्ञानोबारायांकडे पाहून लोकांनी शिकलं पाहिजे. त्या आचार्योपासनम पदावरती ज्ञानोबारायांचं जे व्याख्यान आहे त्याला गुरु उपनिषद आपल्याला म्हणावं लागेल. उपनिषद तुल्य किंवा प्रसंगी उपनिषदामध्येही गुरुभक्तीचा न झालेला निर्देश ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी केलेला आहे. विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल. द्वादशीच्या माध्यान्ह काळानंतर सर्व संतांच्या जीवांना एकमेव हुरहुर लागलेली आहे की आता उद्या त्रयोदशीचा दिवस उजाडेल आणि समाधीला ज्ञानोबाराय बसल्यानंतर हे सगुण रूप आपल्याला दृष्टीला पाहायला मिळणार नाही. म्हणून अधिकात अधिक सहवास त्या दिवशी त्यांनी काय केलेला आहे? ज्ञानोबारायांचा केलेला आहे. त्यांच्याशी संवाद केलेला आहे, त्यांच्याशी वार्तालाप केलेला आहे, त्यांच्याकडून काही ज्ञान प्राप्त करण्याचा काय केलेला आहे, काही संदेश प्राप्त करण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. तो द्वादशीचा दिवसही हरिजागरणामध्ये समाप्त झालेला आहे. त्रयोदशीचा दिवस उजाडलेला आहे, म्हणजे आजचा दिवस समाधीला बसण्याचा दिवस उजाडलेला आहे. त्या प्रसंगी मात्र सर्व संत हे काय करू लागलेले आहेत? शोक करू लागलेले आहेत, दुःख करू लागलेले आहेत. मला तिथले शब्द आता सुचणार देखील नाही, तुम्हाला सांगतो. जगाला दुःख झाल्यानंतर त्या जगाची समजूत काढणारे संत पुरुष, जगाला दुःखातून, शोकातून, मोहातून बाजूला काढणारे संत महात्मे, ते स्वतः काय झालेले आहेत? दुःखी झालेले आहेत. ज्ञानोबारायांच्या विराहामध्ये अत्यंत दुःख व्यक्त करू लागलेले आहेत. विठ्ठल 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 टाळ. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांचे उद्गार आहेत. बांधल्या तळ्याचा फुटलासे पाठ, ओघ 12 वाटा मुरडतात. एखादा तलाव, धरण आणि ते फुटावं, ते फुटल्यानंतर जशी अवस्था होते, ते काय पाणी एका दिशेनं प्रवाहित होतं का? 12 वाटा. त्याला वाट मिळेल तिकडं काय होतं? ते सुसाट वेगानं काय होतंय? सुटतंय. किंवा बांधल्या पेढीचा सुटला शेळा. बांधल्या पेढीचा सुटला शेळा. बांधल्या पेढीचा सुटला शेळा. बांधल्या पेढीचा सुटला शेळा.
एखादी पेंडी ती जी बांधली जाते त्याला काय म्हणतात, आळा. त्या वाळलेल्या गवताच्या पेंडीचा आळा जर तुटला तर ते जे गवत आहे ते काय एका जागेवर राहतं का? व्यवस्थितपणे अस्ताव्यस्त दाही दिशेला तृण राणो माळा पांगलेसे. तशी सर्व जनांची, सर्व साधू संतांची काय झाली आहे, स्थिती झालेली आहे. नामा म्हणे संत कासावीस सारे, सारे एकही सुटलेलं नाही संत. किती थोर संत, किती मोठा ऋषी, किती तत्वज्ञान ज्ञानी त्यावेळेस असेल, लावी ती पदर डोळे असी. मग एवढ्या महाबुद्धिवान महाज्ञानी लोकांची ती स्थिती असेल तर सामान्यांची स्थिती ती वर्णन केली. बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा, तृण राणोमाळा पांगलेसे. कुणालाही वेळेचं काळाचं कसलंच भान राहिलेलं नव्हतं. परंतु समाधीचा जो समय आहे तो जवळ येत होता. म्हणून देवानं, निवृत्तीनाथांनी सावध होऊन एकमेकांना काय केलं, सावध केलं. आणि ज्ञानोबरायांच्या समाधीचा जो निश्चित असा काळ आहे, जो समय आहे, जी वेळ आहे, ती चुकायला नको म्हणून देवानं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानोबरायांच्या हाताला धरलं आणि त्या सिद्धेश्वराजवळून उठविला नंदी शिवाचा ढवळा, उघडिली शिळा विवराची. त्या अगोदरच साफसफाई केली होती नामदेवरायांच्या चारही पुत्रांनी. आणि तिथून त्या विवरामध्ये ज्ञानोबरायांना घेऊन देव आणि कोण, निवृत्तीनाथ उतरत आहेत. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, धरिले देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, धरिले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. जातो ज्ञानेश्वर माऊली देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, धरिले दोन्ही कर. देव निवृत्ती याने दोन्ही कर, निवृत्ती जनसामान्यांची अवस्था काय झाली होती. नदीची माशा घातले माझवण, तैसे जनवन कालवले. दाही दिशा धुंद उदयास्ताविन, तैसेची गगन कालवले. त्या जनसामान्यांची जी स्थिती आहे ती अत्यंत विकल विव्हळ असे ते झालेले आहे. कारण आता ज्ञानोबाराय काही क्षणातच
त्या निश्चित केलेल्या स्थानी आसनावरती जाऊन बसणार आहेत. पण जनसामान्यांच्या दृष्टीनं ते आता ह्या क्षणापासूनच दिसेनासे झालेले आहेत. विवरामध्ये जात असतानाच अजून काही क्षण बाकी आहेत. तिथं कोण आहेत? फक्त देव आणि निवृत्तीनाथ महाराज आहेत. पण जनसामान्यांना मात्र त्या विवरात गेल्याच्या क्षणापासूनच आता ज्ञानोबाराय दिसेनासे झालेले आहेत. त्यांची विकट अशी काय झालेली आहे, अवस्था झालेली आहे. जावोनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेविली. निश्चित केलेल्या आसनावरती ज्ञानोबाराय जाऊन बसलेले आहेत. समोर त्यांनी काय ठेवलेले आहे? ज्ञानेश्वरी ठेवलेली आहे. ज्ञानेश्वरी हे ज्ञानोबारायांचं प्रत्यक्ष काय आहे? स्वरूप आहे. ज्ञानोबाराय जर समजून घ्यायचे असतील तर आपल्याला ज्ञानेश्वरी शिवाय काय नाही, पर्याय नाही आहे. तुकोबाराय म्हणजेच गाथा आहे, गाथा म्हणजेच तुकोबाराय आणि ज्ञानेश्वरी म्हणजेच ज्ञानोबाराय. मला अशी कल्पना सुचली होती एकदा फार पूर्वी. त्या साहित्याचा मी काहीसा अभ्यास करत होतो आणि त्यावेळेस म्हटलं आज जर प्रत्यक्ष ज्ञानोबाराय जर आपल्याला भेटतील आणि काही आपल्याशी बोलतील, कल्पना करायला काय हरकत आहे? चांगलीच कल्पना करायची असेल तर चांगलीच केली पाहिजे. तर काय बोलतील बरं? बरं, जे काही ते बोलतील तो विषय ज्ञानेश्वरीत आलेला असेल की नसेल? ज्ञानेश्वरीत आलेल्या विषयासंबंधीच काहीतरी बोलतील. म्हणजे याचा अर्थ त्यांना जे काही सांगून ठेवायचं ते त्यांनी ज्ञानेश्वरीत सांगून ठेवलेलं आहे. आणि एखादा अशी कल्पना करेल की ज्ञानेश्वरीत न सांगितलेलं देखील ज्ञानोबाराय आपल्याशी बोलतील, तर मग ज्ञानेश्वरी अपूर्ण आहे असं म्हणावं लागेल. पण तसं कसं म्हणता येईल? ज्ञानोबारायांना जे काही सांगायचं होतं किंवा आत्ताही ह्या क्षणाला ज्ञानोबाराय आपल्या समोर प्रकट झाले आणि काही आपल्याशी बोलले तरी देखील काय सांगणार आहेत? ज्ञानेश्वरीत त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. फक्त आपल्यासाठी नेमकं काय सांगितलेलं आहे ते शोधावं लागेल आपल्याला. एका पारायणात नाही सापडलं तर दुसऱ्या, 108 नाही 216, काय हरकत नाही. हजारो पारायण करणारी मंडळी आहेत. आपल्याला अर्थ कळो की न कळो. एक विद्वान आहेत बाबा माझ्या परिचयाचे, माझ्याहूनही 15-20 वर्ष वडील आहेत. सद्गुरू वैकुंठवासी हरिभाऊ महाराजांकडं पूर्ण वेदांत ते शिकलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं होतं, आता मला काही कीर्तनही करावं वाटत नाहीत म्हटले, किंवा पाठही शिकवावं वाटत नाही की ज्ञानोबारायांच्या ह्या ओवीचा हा अर्थ होतो हेही सांगावं वाटत नाही. फक्त एकच वाटतं की ज्ञानेश्वरी घ्यावी आणि 8-10 तास एकांतात जाऊन काय करावं, जसं ज्ञानोबारायांनी सांगितलं तसंच वाचावं. काय ज्ञानोबारायांना जो अर्थ अभिप्रेत असेल त्याच्या मागचा तो ते आपल्या हृदयात काय करतील, प्रकट करतील. ते काय कोणाला काही सांगावंच वाटत नाही, कारण त्यात सांगण्यात आणि अनुभवात काही फारसा संबंध नसतो म्हणे. एकटंच मला काय करावं वाटतंय, त्या ज्ञानोबारायांच्या आज्ञेचा, आपल्याला सांगितलेल्या गोष्टीचा काय घ्यावा वाटतो, अनुभव घ्यावा वाटतो. असं सांगितलं मला. आमच्या भागामध्ये आहेत ते महात्मे. ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी समोर ठेवलेली आहे. आता ज्ञानोबारायांनी 3 वेळेस जोडीले कर कमळ, 3 वेळेस निवृत्तीनाथ, सद्गुरू निवृत्तीनाथांना, देवांना काय केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. भीममुद्रा डोळा त्यांनी काय केलेलं आहे, मुद्रा लावलेली आहे. डोळे काय केलेले आहेत, झाकून घेतलेले आहेत. जगाचा आणि आपला तसा बाह्य रीतीनं असलेला संबंध काय केलेला आहे, त्यांनी संपुष्टात आणलेला आहे. हे सगळं जे घडलं, हा समाधीचा सर्व प्रसंग ज्ञानोबारायांनी डोळे लावण्यापर्यंतचा जो घडला, तो कसा घडला, नेमकं कोणत्या रीतीनं त्याचं वर्णन करावं, नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. त्याच अभंगाच्या शेवटी की नामदेवराय म्हणतात ज्ञानोबाराय म्हणजे सूर्य आहेत. लक्षात आलं का? आणि सूर्य मावळल्यानंतर या जगामध्ये अंधाराचं साम्राज्य पसरतं. सूर्य ज्यावेळेस अस्ताला जातो त्यावेळेस या जगाला अंधार ग्रासू पाहतो. अगदी या जगाची स्थिती तशीच झाली ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी काय केले, समाधिस्थ झाले. नामा म्हणे आता नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस देव निवृत्ती आले, धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, देव निवृत्ती आले, धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. नामा म्हणे आता लोपला दिनकर, जातो ज्ञानेश्वर, बाप
बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. आणि हा प्रसंग ज्या क्षणाला घडतो आहे त्यावेळेस तिथं उपस्थित असलेले सर्व देवी देवता ऋषी मुनी साधू संत यांनी ज्ञानोबारायांच्या नामाचा मोठ्यानं जयघोष केलेला आहे. आपण देखील ज्ञानोबारायांच्या नावाचा मोठ्यानं जयघोष करून त्यांना या पुष्पाच्या माध्यमातून काय करूया, भावांजली अर्पित करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली थांबवायचं. हां, मग आपल्याला वाटेल की नामा म्हणे आता लोपला दिनकर, मग या जगामध्ये सर्व अंधाराचंच साम्राज्य झालंय का? तर गोष्ट अशी आहे की ज्ञानोबाराय समाधीमध्ये बसलेले आहेत, याचा अर्थ ते आता केवळ आपल्याला या लौकिक दृष्टीला ते दिसत नाही आहे, पण ज्ञानोबाराय नाहीत असं नाही आहे, कारण ती संजीवन समाधी आहे. बाळ छंदामध्ये शेवटी म्हटलेलं आहे की नाही, ज्ञानदेवी घेतले दान, हृदय धरून या ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतू. कशासाठी कथा कीर्तन करतात? त्यांना गरज आहे का? ऐसे माझेनी नाम घोषे, नाहीशी करीती विश्वाची दुःखे, अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले, सततम कीर्तयंतो माम. तिथं फक्त भगवंतानं सांगितलं ते महात्मे माझं कीर्तन करतात, पण ज्ञानोबारायांनी त्यावर भाष्य करताना त्या महात्म्यांच्या कीर्तनाचा जगावर काय परिणाम होतो तो ह्या ओवीतून सांगितलं. आणि ते स्वतः तसं कथा कीर्तन करत समाधीमध्ये बसलेले आहेत. कशासाठी? जगाची दुःख नाहीशी व्हावी आणि जग महासुखानं दुमदुमून भरावं यासाठी. म्हणून आज देखील आपल्या जीवनामध्ये काही सुखाची अनुभूती भलेही अज्ञानापोटी ती आपल्या कर्तृत्वाने आपल्याला आलेली आहे असं वाटत असलं तरी देखील आपल्याला येणाऱ्या यत्किंचित का होईना सुखाचा जो अनुभव आहे त्याच्या पाठीमागची गोष्ट ही आहे की जगात ज्ञानोबाराय आहेत. सुखासी चढावा जायाचे आसने. आत्ता या जगामध्ये प्रकाश आहे याचा अर्थ आकाशामध्ये सूर्य उदित झालेला आहे हे सांगण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे मानवाच्या जीवनामध्ये त्याचा सुखासाठीचा फारसा प्रयत्न नसूनही काही का होईना अंशात त्याला सुखाची अनुभूती होते आहे. ही जी गोष्ट आहे ही या जगामध्ये ज्ञानोबाराय आहेत, ज्ञानोबारायांचं अस्तित्व आहे याचा पुरावा आहे. विठ्ठला विठ्ठल. म्हणून ज्ञानोबारायांचा अनुभव आजही आपल्याला येऊ शकतो. अनेक महात्म्यांना आज तागायत आलेला आहे, पुढेही येत राहणार आहे. ही जी आरती, ही रचना आपण या ठिकाणी चिंतनाकरिता घेतली. गुरुनाम गुरु जोग महाराज प्रत्येक समाधी सोहळ्याला ते असताना ही आरतीच कीर्तनासाठी घ्यायचे आणि याच्यावर चिंतन करत असताना ज्ञानोबारायांचं चरित्र सांगण्याचा काय करायचे प्रयत्न करायचा असं पूर्वीच्या लोकांकडून ऐकत आलेलो आहोत. म्हणून पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग आहे ना, तेनेची पंथे चालो जाता, या नियमानं आपण ही आरती या ठिकाणी चिंतनाकरिता घेतली आणि काहीसा चिंतन करण्याचा यावरती प्रयत्न केला. जे योग्य असेल ते श्रीगुरूंचं आहे. यदत्र सौष्ठवम किंचित तद्गुरोर्मे नाही, यदत्रा सौष्ठवम किंचित तन्मे गुरोर नाही. जे सौष्ठव आहे, उचित आहे, प्रासंगिक आहे, योग्य आहे ते श्रीगुरूंचं आहे. आणि जे अनुचित आहे, अयोग्य आहे, अप्रासंगिक आहे, असौष्ठव आहे ते सर्व माझं आहे. माझं मला परत करा, योग्य असलेल्याचं ग्रहण करा. ही झालेली सेवा ज्ञानोबारायांच्या चरणी आपण या ठिकाणी समर्पित करून थांबूया. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय